हॅलो फ्रेंड्स, मध्ये आपलं स्वागत आहे। आपण साडी घेतली आहे, अस्तर घेतले 3 मीटर। तर आपण साऊथ इंडियन लेहंग्याची इथे कटिंग आणि स्टिचिंग पाहणार आहोत। तर आधी आपण साडी इथे उंचीनुसार कट करून घ्यायची आणि अतिशय सोप्या पद्धतीने आपण स्टिच करणार आहोत। तर इथे बघा आपण 4 मीटर साडीचा कापड जो आहे तो कट करून घेतलाय। त्यानुसार उंचीसाठी तुम्हाला मी सांगेन जेवढी आपल्याला उंची आहे तेवढं उंचीसाठी पण आपण कट करायचं। आता मी इथे उंचीसाठीचा हा जो आपला वरती काठाचा पार्ट होता तो मी इथे कट करून घेतली। जेवढी मला उंची हवी खाली बघा तुम्ही इथे आपले ब्रॉड काट आहेत खालच्या पार्टला, तर मी हे ठेवले आणि जो कमरेचा पार्ट आहे जेवढी मला उंची हवी त्यासाठी हा वरचा पार्ट मी इथे कट करून घेतलाय। तो उंची आपल्याला तयार या पॉइंटला 42 इंच आपल्याला रेडी हवी। तर बघा आता या पॉइंटला मी पूर्ण 42 इथे कट केले का, तर वरती आपली 2.5 इंचची साधारण कमरेला आपला इथे बेल्ट येणार आहे या पॉइंटला, त्याच्यामुळे या हिशोबाने मी हिला कट केली। आता बघ करायचं काय आपल्याला, अस्तर आणि मेन फॅब्रिक लेंगे करताना आपण हा जो खालचा जो पार्ट आहे याची आपण पट्टी दुमडून घ्यायची आहे। पट्टी दुमडल्यानंतर एका साईडला कुठल्याही तरी एका साईडला आपल्याला याच्यावाला जेवढा आपला सीट घेर आहे, आता सीट घेर आहे आपला इथे 40 इंचाचा, तर 40 इंचापर्यंत आपल्याला हा कापड पूर्ण इथे या पद्धतीने प्लेट्स लावत दुमडून घ्यायची। पूर्ण जेवढी साडी आहे खाली घेर त्याचा तेवढा येईल या हिशोबाने आपल्याला फक्त इथे एका डायरेक्शन मध्ये प्लेट्स लावायचे। तर आधी काय करायचं आपल्याला, जेवढा आपला साडीचा पार्ट आहे त्याच्या आधी आपण 40 इंचापर्यंत पूर्ण प्लेट्स लावून घेऊया आणि मग त्यानंतर अस्तराची आपल्याला इथे कटिंग न करता हा जो आपला अस्तराचा पार्ट आहे हे 4 मीटर आहे, हे आपला 3 मीटर आहे, याच्या कमी प्लेट्स येतील, त्याच्यामुळे आधी आपण ह्या पूर्ण प्लेट्स लावून घेऊया आणि नंतर आपल्याला अस्तर त्यात अटॅच करत थोडा कमी घेर आपल्याला घेत अस्तराचा इथे सुद्धा प्लेट्स लावून घ्यायचे। या पद्धतीने एक सरळ जसा रेडीमेड लेहंगा येतो तेवढा आपण यात काम करूया, नंतर मग आपण याला वरती बेल्ट वेगळा अटॅच करणार आहोत। इथे बघा आपण प्लेट्स लावून घेतले लेहंग्याला पूर्ण या पद्धतीने, जेवढं आपलं सीट घेर होतं तेवढं आपण पूर्ण कपडा इथे अटॅच करत या पद्धतीने करून साऊथ इंडियन लेहंग्यासाठी आपण प्लेट्स लावून घेतलेत। आणि ते कमरेला बघा जेवढा आपला आता सीट घेरनुसार आपण इथे प्लेट्स टाकून घेतले त्यानुसारच आपण इथे पट्टी सुद्धा रेडी करून घेतली। तर हा पट्टीचा हा पार्ट बघा या पॉइंटला आपण मेन फॅब्रिक आणि अस्तर अटॅच करून घेतलंय। एका पॉइंटला मी इथे पट्टी फोल्ड करून घेतली, या पॉइंटने फोल्ड केली आहे, इथून स्टिच करायची आहे आणि आतल्या साईडला पट्टी दुमडून घ्यायची आपल्याला। या पॉइंट पासून स्टिच करून आतल्या पॉइंट पासून हिला दुमडून घ्यायची आणि नंतर आपण इथे साइड फिटिंग लावून घ्यायची। तर बघा आता आपण पूर्ण लेहंग्याला इथे प्लेट्स टाकून घेतलाय। जसं की मी तुम्हाला सांगितलं की हा जो कापड आहे साडीचा 4 मीटर होता, अस्तराचा आपला 3 मीटर होता, तर याला आपण आतल्या पॉइंटला बघा ह्या ज्या अस्तराच्या प्लेट्स आहे हे आपल्या मेन फॅब्रिक पेक्षा इथे कमी, पण घेरा इथे कमी होणार नाही, फक्त अस्तर इथे आपण कमी घेतले। या पद्धतीने आपण इथे प्लेट्स किंचित तशा आतल्या पॉइंटने लावून घेतले। आता बघा आतल्या पॉइंटने आपण अस्तराच्या कमी इथे प्लेट्स घेतल्या, तरी घेरदार आपला इथे लेंग्याचा जो पार्ट आहे तो आपण इथे बेल्ट लावायचा राहिला तो लावून आपण साइड पॉइंटने स्टिच करून इथे लेंगा रेडी करून घेऊ। इथे बघा लेंगा आपण रेडी करून घेतलाय बेल्ट लावून। इथे बघा आपण या पद्धतीने साऊथ इंडियन लेहंगा आपण इथे रेडी करून घेतलाय।